तर बघा मित्रांनो, आज आपण बघणार आहे दुधाळ गाय म्हैस वाटप योजना। तर यामध्ये ज्या योजनेचं अनुदान आहे ते आपण इथे बघणार आहे। अटी शर्ती आणि कोणते कागदपत्रे लागतात हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे। तर चला बघूया सविस्तर, जाणून घेऊया सविस्तर या योजनेबद्दल। दुधाळ गाई म्हशी वाटप योजना लाभाचे स्वरूप। तर राज्यात 9 मार्च 2026च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे। या योजनेतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे 5 दुधाळ गाई आणि म्हशींचे वाटप। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाई म्हशीसोबत 3 वर्षाचा विमा, जनावरांसाठी शेड व साधन सामुग्री इत्यादी बाबींचा लाभ दिला जाणार आहे। लाभार्थ्यांची पात्रता काय असेल बघा। या योजनेअंतर्गत सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व महिला बचत गट, सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून प्राधान्यक्रमाने लाभार्थी निवड केले जाणार आहे। तर हे सगळे या ठिकाणी पात्रता या ठिकाणी दिलेली आहे। तर नंबर 1 वर आहे अत्यल्प भूधारक, म्हणजे 1 हेक्टरपर्यंत भूधारक, ज्याच्याकडे 1 हेक्टरपर्यंत जमीन असेल तो यामध्ये फॉर्म टाकू शकतो। आणि अल्प भूधारक म्हणजे 1 ते 2 हेक्टरपर्यंत जर असेल तो सुद्धा इथे फॉर्म टाकू शकतो अल्प भूधारकमध्ये। वन हक्कधारक असेल, महिला बचत गटातील लाभार्थी असेल, यांना सुद्धा प्राधान्यक्रम इथे असेल। तर लाभार्थी निवडीत दिव्यांगासाठी 5% तसेच महिलांना 30% आरक्षण लागू राहणार आहे। तर गाय अनुदान लाभार्थी पात्रता या ठिकाणी आहे। या लाभार्थ्याकरिता स्वतःची 1 एकर जमीन किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा केलेली जमीन असणे आवश्यक आहे। वन हक्क धारकाने मात्र ही अट लागू राहणार नाही। याचप्रमाणे पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण हे असणे आवश्यक आहे। अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील। 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव हा असावा, म्हणजे दूध डेअरीचा अनुभव सुद्धा या ठिकाणी चालू शकतो। योजने अंतर्गत प्रकल्प किंमत किती आहे बघा इथे। यामध्ये 5 गाय म्हैस म्हणजे 5 लाख रुपये प्रति गायला आपल्याला 5 लाख रुपये आणि म्हैस 1 लाख रुपये व विमा हा 60,180 रुपये अशी एकूण जी किंमत आहे, एकूण किंमत या ठिकाणी दिलेली आहे बघा। 5,60,180 रुपये ही मिळणार आहे। गाई म्हशी शेड निर्मितीसाठी 3 लाख रुपये हे मिळणार आहे। याचप्रमाणे कडबा कुट्टी यंत्र, फॉर्मिंग मशीन, खाद्य पाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलर 3 kV व इतर साहित्य इत्यादी साधनसामग्री ही 2,75,000 रुपयाची तुम्हाला मिळणार आहे। असं सर्व मिळून प्रकल्पाची एकूण किंमत जर तुम्ही इथे बघितली तर बघा, फार मोठी प्रकल्पाची किंमत इथे तुम्हाला मिळणार आहे। 11,35,180 अशी असणार आहे। लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान आहे सर्वसाधारण लाभार्थी 50%। जर तो सर्वसाधारण लाभार्थी असेल तर त्याला 5,67,590 मिळेल। आणि अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील जर तुम्ही असाल, SC किंवा ST कॅटेगरी कास्टचे तुम्ही जर असाल तर तुम्हाला फार मोठा लाभ आहे, 75% लाभ आहे बघा। 8,51,000 रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान आहे। अनुदान हे 2 टप्प्यात देण्यात येईल। एकूण अनुदानाच्या 50% इतकी पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्यांचे शेड निर्मिती तसेच साधनसामुग्री खरेदी केल्यानंतर देय राहील व उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येईल। तर या योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहे हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे बघा। जमिनीची मालकी स्वतःच्या नावाचा जो 7/12 उतारा आहे तो पाहिजे आहे किंवा किमान 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा पाहिजे आहे। वन हक्क जमीनधारकासाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूचित प्रमाणपत्र या ठिकाणी पाहिजे आहे। आणि पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र इथे पाहिजे आहे। अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतची हमीपत्र तुम्हाला द्यायचे आहे। स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा दूध संस्थेस किमान 2 वर्ष दूध विक्री करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला आवश्यक केलेलं आहे।
दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र म्हणजे जर दिव्यांग व्यक्ती फॉर्म टाकत असेल त्यांच्यासाठी. बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र जर तुम्ही बचत गटाचे सदस्य असाल तर. योजनेच्या लाभासाठी अटी व शर्ती, याच्यात काही अटीसुद्धा दिलेल्या आहे मित्रांनो. बघा, या योजनेमध्ये प्रतिदिन 10 ते 12 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या HF जर्सी या संकरित गायी, प्रतिदिन 8 ते 10 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या गीर सहीवाल, रेड सिंधी राठी, थारपारकर, प्रतिदिन 5 ते 7 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या स्थानिक प्रजातीच्या गाई म्हशींचा वाटप करण्यात येतील. वाटप करण्याची दुधाळ जनावरे ही शक्यतो 1 ते 2 महिन्यापूर्वी व्यापलेली दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील असावीत. पात्र लाभार्थ्याने त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधीत, बघा 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे, लाभार्थ्यांना शेड निर्मिती व साधनसामुग्री खरेदी करावी. त्या 1 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला शेडची निर्मिती करायची आहे. 1 महिन्याच्या कालावधीत संबंधित लाभार्थ्यांनी त्याच्या पसंतीनुसार इतर राज्यातून दुधाळ जनावरांची खरेदी करावी. जर लाभार्थ्यांनी उपरोक्तप्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत शेड निर्मिती व साधनसामुग्री खरेदी तसेच जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्यांचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल. तर बघा, ज्या दिलेल्या कालावधीत त्यांनी जे सांगितलेले आहेत जनावरं खरेदी करण्याकरता, गाई खरेदी करण्याकरता, ते तुम्हाला करायचं आहे. अन्यथा जर त्या कालावधीत तुम्ही केलं नाही तर तुमचं नाव त्या यादीमध्ये सर्वात शेवटी टाकलं जाईल आणि इतर लोकांना त्याचा लाभ हा मिळवून देण्यात येईल, असं सरकारचं या ठिकाणी म्हणणं आहे. तर शेड निर्मिती व साधनसामुग्री खरेदी तसेच खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांना अदा करावयाची आहे. तसेच दुधाळ जनावरांच्या खरेदीनंतर जनावरे वाहतुकीचा संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्याने करावायचा आहे. वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांचा लाभार्थी व संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने 3 वर्षासाठी विमा उतरविण्यात यावा. तर या पद्धतीची इथे तुम्हाला अटी व शर्ती या योजनेच्या दिलेल्या आहे मित्रांनो. बघा, तर योजनेच्या अटी शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्यांकडून घेण्यात यावे. त्यानंतर आहे दुधाळ गाई म्हशी वाटप योजनेच्या महत्त्वाच्या सूचना. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या किंवा शासनाच्या इतर विभागाकडील समान योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर कुटुंबास या योजनेचा लाभ देय राहणार नाही. यासाठी केंद्र शासनाच्या किंवा शासनाच्या इतर विभागाकडील याच प्रकारच्या योजनेचा लाभ मागील 3 वर्षात इतर शासकीय संस्था विकास मंडळाकडून घेतला नसल्याबाबतचे अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र सुद्धा या ठिकाणी घेण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय हे या योजनांचे अंमलबजावणी अधिकारी असतील व ते या योजनांसाठी आहरण संवितरण अधिकारी राहतील. विभागीय स्तरावर संबंधित सहआयुक्त पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व राज्याकरिता आयुक्त पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय हे सनियंत्रण अधिकारी राहतील. दुधाळ गाई म्हशी वाटप योजना मुंबई व मुंबई उपनगर वगळून इतर जिल्ह्यांसाठी लागू आहे. बघा मित्रांनो, तर ही योजना जी आहे नागपूर, अमरावती, वर्धा, वाशिम, बुलढाणा जेवढेही आपले महाराष्ट्रातले जिल्हा आहे सर्व जिल्ह्यांसाठी लागू आहे. फक्त मुंबई आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांसाठी या ठिकाणी ही योजना आहे नाही मित्रांनो. या पद्धतीच्या अटी शर्ती इथे तुम्हाला बऱ्याचशा दिलेल्या आहेत. आता बघूया आपण लाभार्थ्याची निवड. लाभार्थ्यांची निवड ही कशा पद्धतीने होणार आहे. दुधाळ गाई म्हशी वाटप योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रकाची आखणी करून विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवावेत. प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी ऑनलाईन पद्धतीने करून लाभार्थी निवड
तर बघा या पद्धतीचा GR किंवा गव्हर्नमेंटनी सरकारने त्यांना तसा आदेश दिलेला आहे की ऑनलाईन तुम्ही पहिले सर्वांचे फॉर्म तुम्हाला मागवा आणि त्यानंतरमध्ये पुढची प्रोसिजर झाल्यानंतर सर्व कागदपत्रे चेक केल्यानंतर त्यांची निवड करण्यात येणार आहे. तर संबंधित भागाचा समूह स्वरूपात क्लस्टर विकास होईल. या दृष्टीने लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी यासाठी आयुक्त पशुसंवर्धन यांनी त्या भागातील भौगोलिक स्थिती, जिल्हा नियोजन आराखडा व स्थानिक व्यावसायिक पर्यावरण विचारात घेऊन जिल्हानिहाय लक्ष्यांक निर्धारित करावे. अनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांना त्या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ देणे शक्य झाले नाही असे लाभार्थी प्रतीक्षाधीन ठेवण्यात येतील. दुधाळ गाई म्हशी वाटप योजनांसाठी लाभार्थी निवडीसाठी दरवर्षी अर्ज मागविण्यात येतील. मात्र मागील आर्थिक वर्षात प्रतीक्षाधीन असलेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल. जे मागील वर्षापासून प्रतीक्षा यादीत आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या पद्धतीची ही योजना आहे मित्रांनो आणि या योजनेची माहिती आहे. तर इथे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे दुधाळ गाई म्हशी अनुदान योजना. याची लिंकसुद्धा मी इथे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे. इथून सुद्धा तुम्ही चेक करून सर्व माहिती वाचू शकता आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपण माहिती दिलेली आहे. कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी गरजू लोकांना नक्की शेअर करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.